आता काय बोलायची गरज आहे का? मी काय 2-3 दिवस काय बोललोय का? भविष्य करायची काय गरज आहे का? आणि नाही आलं तर काय करणार ते नाही सांगितलं. ज्या दिवशी मी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या दिवसापासून बाबूराव चांदेरेंचं मला वाटतं 2-3 किलो वजन वाढलेलं असणार आतापर्यंत. कारण चिंता त्यांना राहिली नाही, माझंही वाढलं असेल, मलाही चिंता राहिली नाही. कारण इथून मागच्या काळामध्ये मी वयाने अनुभवाने खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा, पण इथून मागच्या काळामध्ये 2017च्या निवडणुकीचं वातावरण वेगळं होतं, तरी आप्पा त्या ठिकाणी निवडून आले. काही लोक भारतीय जनता पक्षाच्या केवळ मतदानावरती त्या ठिकाणी निवडून येतात आणि त्यानंतर नागरिकांच्या तोंडाला, मतदारांच्या तोंडाला पानं पुसतात. पण इथं उपस्थित असणारे आम्ही दोघं उमेदवार, या दोघी भगिनी, आम्ही जनतेच्या कामाची माणसं आहोत. आमच्या कामाचा आलेख इथून मागच्या वर्षांमध्ये, मागील काळामध्ये आपण सर्वांनी बघितलेला आहे. मागाशी तर ताई म्हणल्या की चांदेरे आणि बालवडकर यांचा कायम संघर्ष व्हायचा, पण मी या ठिकाणी हक्काने सांगतो की आमचा संघर्ष कधी कुठल्या वैयक्तिक गोष्टीसाठी कधी चालला. या भागातील विकासासाठी झाला. कोण विकास जास्त करते त्यासाठी झाला, कोण जास्त निधी आणते त्यासाठी झाला. ही खऱ्या अर्थाने विकासासाठी संघर्ष असला तर खऱ्या अर्थाने आपल्या भागाच्या विकासासाठी चांगली गोष्ट आहे. या बाणेर, बालडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी आणि सूस आणि माळुंगेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे जे 4 उमेदवार तुमच्या समोर आहे त्यातील 2 तुमच्या कामाची माणसं आहेत, तुमच्या सगळ्याला माहिती आहे. बाबूराव चांदेरे आपल्याला माहिती आहे की रोड मध्ये स्पेशलिस्ट आहे, आणि अमोल वाल्लेकर तुम्हाला माहिती आहे की पाण्यामध्ये स्पेशलिस्ट आहे. बाणेरवाडीचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी अभिमानाने सोडवला असं सांगू शकतो मी. आज त्या भागामध्ये 95% पाण्याचा प्रश्न नाहीये, आणि आप्पांच्या माध्यमातून त्यांनी अनेक रस्ते त्या ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळे निवडणुका झाल्यानंतर या सूस मध्ये आप्पा पाण्याची जबाबदारी मी पहिली बघतो, रस्त्याची कामं तुम्ही सगळे बघा. निवडणूक झाल्यानंतर, निधी आल्यानंतर मला शंका वाटते आप्पा त्यांच्या घरी जातात का नाही. एवढी कामं आमच्या दोघांच्या डोक्यामध्ये आहे. ही 23 गावं जी आहेत ना समाविष्ट झालेली, पण ही 23 गावं मधली मला वाटतं 21 गावं एका बाजूला असतील. येणाऱ्या काळामध्ये ही 2 गावं ना या पुणे शहराचा चेहरा मोहरा बदललेली असणार. या पुणे शहरातल्या बाणेरवाडीमध्ये जेवढा विकास झालाय तेवढाच विकास या सूस आणि या माळुंगेमध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. मगाशी अनिल बापूंनी सांगितलं, निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी या ठिकाणी हनुमान मंदिराच्या समोर आहे, काळ भैरवनाथाच्या मंदिराच्या समोर आहे. आप्पा आपल्याला तेवढं काम या ठिकाणी करायला लागणार आहे. रस्त्याच्या कामाच्या बाबतीत आमच्यामध्ये समन्वय होता. वेगवेगळ्या पक्षामध्ये असेल तरी आम्ही एकमेकाच्या कामावर कधी आलो नाही. बाणेरमध्ये जेव्हा कधी रस्त्याच्या पुढे मदत लागली, मला वाटलं हे 2 शेतकरी आप्पाच्या संपर्कात आहे तर मी निरोप पाठवायचो. आप्पा विकासाच्या कामामध्ये आपल्याला अडचण नाही पाहिजे, तुमचं नाव घेऊन कोणी अडचण नाही केली पाहिजे. आणि आप्पा निश्चितपणे मला अभिमानाने सांगतो त्या काळामध्ये अनेक रस्त्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी विकासासाठी कधी मध्ये आढळून आलेला नाही. आपल्या सुशा स्मशानभूमीच्या बाजूचा रस्ता चालू होता आप्पा. अनिल बाप्पू सासरकर तुम्ही घरी गेले होते सकाळी, अनिल बाप्पूचा मला फोन आला, आप्पा आले होते, म्हणले आपल्याला रस्ता करायचा. म्हणलं बाप्पू गावचं भलं रस्त्यामध्ये आहे, आपल्याला रस्ता करून दिला पाहिजे. दुसऱ्या मिनिटात अनिल बाप्पूने तुम्हाला फोन केला. काय झालं त्या ठिकाणी? रस्ता झाला, नागरिकांच्या अडचणी दूर झाल्या, ट्रॅफिकची समस्या दूर झाली. मी काय तेव्हा राष्ट्रवादीमध्ये आलो नव्हतो. आता जर राष्ट्रवादीमध्ये नसताना जर आमचं एवढं विकासासाठी चांगलं काम आहे तर आम्ही एकत्र आलो, आम्ही काय करू. या ठिकाणी मागाशी सुनील भाऊनी सांगितलं की मी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला, पण मी नुसता एकट्याने प्रवेश नाही केला. माझ्या संघ हजारो भारतीय जनता पक्षाचे मतदार सुद्धा या निवडणुकीला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी बटन दाबणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री, या महाराष्ट्राच्या कामाचा माणूस अजितदादा पवार यांनी मला पुनर्जन्म दिलेला आहे, राजकीय पुनर्जन्म दिलेला आहे. झालेल्या घटना गेल्या, संघर्षाचा मधला 2-4 दिवसाचा काळ होता तो गेला. आता वातावरण एकदम चांगलं झालंय. आता फक्त हसी मजाक मधलाच प्रचार चालू राहिलाय. आता टेन्शन पलीकडच्या पार्टीला आहे, आता टेन्शन आपल्याकडे नाहीये. या ठिकाणी काल सुसमध्ये, आता मला एक भाषण करताना सारखे माझे सहकारी सांगतात, तू बाबा शांतीने घे, जास्त कुणावर टीका करू नको, जास्त कुणावर बोलू नको. आता मी काय कुणावर बोलतोय का? मी लोकशाहीच्या चौकटीत बोलणारा कार्यकर्ता आहे. मी अजिबात चौकट सोडत नाही. आता मी शांत बसलो 2 दिवस, मी काय बोललो नाही. पण काल चंद्रकांत दादा पाटील तिथं पुढे आले, माळूमध्ये आले. चंद्रकांत दादा माझे नेते होते, अजूनही आहेत. आता राजकारणामध्ये तेवढं चालतच ना, कोण निवडणुका आहेत, निवडणुका आल्या कोण काहीतरी बोलणार. चंद्रकांत दादा म्हणले, महाराष्ट्रामध्ये 1 नंबरच्या मताने भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येणार. आता काय बोलायची गरज आहे का? मी काय 2-3 दिवस काय बोललोय का? भविष्य करायची काय गरज आहे का? इथून मागच्या काळात त्यांनी भविष्य केलं होतं की आमका नाही निवडून आला तर मी हिमालयात जाणार, बोलले होते का नाही? झालं भविष्य खरं त्यांचं? गेले का ते हिमालयात? मग यावेळेस हुशार झालेत ते. यावेळेस काय म्हणले, असं झालं, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येणार, मी भविष्य, आणि नाही आलं तर काय करणार ते नाही सांगितलं. त्यांना 100% माहिती आहे की या भागामध्ये कामाचीच माणसं निवडून येणार. सुसमाळ्याला पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक रस्ते विकसित करायचे, ड्रेनेजचे प्रश्न सोडवायचे. केवळ ग्रामस्थांच्या अडचण नाही, तर या भागामध्ये कर्ज घेऊन, घर घेऊन, फ्लॅट घेऊन राहणारे अनेक नागरिक बाबूराव चांदरेने आमच्या संपर्कात आहेत. त्यांची जी अवस्था आहे ती आम्हाला माहिती आहे. सोसायटीमध्ये पाणी येत नाही, टँकरचं पाणी पुरत नाही, जायला रस्ता नाही, महिला भगिनी कशा गाड्या चालवतात त्यांना माहिती, इथली वाहतूक कोंडी आपल्याला माहिती आहे. बऱ्यापैकी आता मधला रस्ता आपण मोठा केला, त्यामुळे ती लिक कमी झाली. पण कधी शनिवारला लग्न असेल तर या सुसमधनं जायचं म्हणलं तर सगळ्या पाहुणे मंडळीला टेन्शन येतं का नाही? त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या 2 गावांचा, सूस आणि माळुंगे, याचा काय पलट करायचा आहे असा शब्द या दोन्ही मंदिराच्या पुढे मी या ठिकाणी घेतो. आमचं अतिशय एकमत होणार आहे. मी 2-3 दिवस झाले आपणच ऐकतोय की एक कमिटी होणार आहे, त्या कमिटीमध्ये 2पैकी 1 जाणार आहे, एक कमिटी होणार आहे त्याच्यापैकी 1 जाणार. आप्पा ज्येष्ठाच्या जनातरी तुम्हीच जावा, कारण काम करणाऱ्या माणसाला कधी कधी संधी दिली पाहिजे आणि प्रत्येकाने मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. आता एवढं मी गावच्या साक्षीने सांगितलं, आता परत म्हणूच नका ते काय, तुम्हीच जावा, मी बाकीची कामं बघतो इकडे त्या भागाची. त्यामुळे आता एकदम चांगलं वातावरण झालं, सगळ्यांनी हसायचं. आता भाजपचे कोण उमेदवार आले फक्त हसायचं, आपली लोक निवडून आलेली आहेत किंवा एवढी का हसतं ते, कारण आता टेन्शन काय राहिलंच नाहीये. एवढी यंत्रणा लागलेली आहे, तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये एवढी यंत्रणा कुठं लागली नाही. एवढी यंत्रणा एका कार्यकर्त्याला हरवण्यासाठी लावलेली आहे. पण हा कार्यकर्ता सुद्धा इथल्याच मातीतला आहे, या पंचकृषीतला आहे, आणि त्याच्या मागे ही मायबाप जनता, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे. एकटा चेहरा जरी असलो, नातेवाईकाचे संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत. अनेक लोक त्या ठिकाणी माझ्यापाशी आले. खरं तर सुनील भाऊ, ज्या दिवशी तिकीट कट झालं त्या कथेच्या घरी दुखावता असतो, पण त्या दिवशी म्हणजे आनंद उत्सव झाला, राजदादाने आशीर्वाद दिला. पण 2017ला निवडून आलं तेव्हा एवढी लोक माझ्याकडे नव्हती आली, एवढी लोक मला भेटायला नव्हती आली. तेवढी लोक मला वाटलं की मला सांत्वन करायला आलेत, तर ते पुष्पगुच्छ घेऊन आल्यात, शाली घेऊन आल्यात. म्हणजे सांगायचं काय तर लोकांचा उत्साह वाढला. जो अन्याय यांनी माझ्यावरती केला त्या अन्यायाला निश्चितपणे या भागातली जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि असा प्रसंग या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कार्यकर्त्यावरती, कुठल्याही नेत्यांनी कधी करू नये, असा संदेश या निवडणुकीत आपल्याला द्यायचा, एवढं पण दोन लक्षात ठेवा.
आज या ठिकाणी मला वाटतं 30 तारखेचं जे वातावरणापासून या भागातली थंडीच गायब झालेली आहे. थंडीच कोणी केली नाही, कोणी शेकच केलं नाहीये. ती सुद्धा आपल्याला 16 तारखेला घालवायची आहे. त्यामुळे एकदम वातावरण चांगलं आहे. आघाडी प्रचारामध्ये 1 नंबरची आघाडी घेतलेली आहे. परवाची विजयी सभा आपली काय ती सभा झाली, बसायला उभं राहायला त्या ठिकाणी जागा नव्हती आणि सर्व त्या ठिकाणचे मतदार या भागाचे होते. या मायबाप जनतेचं निश्चितपणे बाबुराप्पा चांदरे आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यावरती प्रेम आहे. आणि आज या ठिकाणी जे वातावरण या ठिकाणी म्हणले बघा, सुसगावचं वातावरण आहे. सुनील भाऊ तुम्ही मुळशीचे भूमिपुत्र आहात, बाबुराप्पा सुद्धा मुळशीचे भूमिपुत्र आहे. पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो, माझा जन्म सुद्धा मुळशीत झालेला आहे. इंदवडी जांभूळकर माझ्या मामाचं गाव आहे, माझा जन्म इंदवडीत आहे. त्यामुळे कुठेतरी मी सुद्धा तुमच्या लाईनीत बसतोय, एवढं लक्षात राहू द्या. आणि ही निवडणूक आपल्याला एक जेवणी लढायची. मग अशा आपण सांगितलं की 4-0 शिवाय आम्हाला समाधान होणार नाही. 4-0 असं करायचंय की त्यांना कळलंच नाही पाहिजे की एवढं मतदान पडून झालं कसं झालंय. मी या ठिकाणी विश्वासाने सांगतो आप्पा, आपली निवडणूक आता या ठिकाणी अतिशय चांगल्या वळणावरती आलेली आहे आणि लोकांना आपलं काम त्या ठिकाणी पटलेलं आहे. इथून मागचा संघर्ष त्यांनी पाहिलेला आहे आणि लोकांना विश्वास आहे, ही 2 लोक निवडून आली, ही 4 लोक निवडून आली तर निश्चितपणे आपल्या भागाचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास होणार आहे. त्या आशेने ते लोक बघणार आहेत. त्यामुळे इथून पुढच्या आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या भागाच्या चांगल्या विकासासाठी, या सुसगावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी, या सुसगावचे सर्व रस्ते विकसित होण्यासाठी, या सुसगावमध्ये चांगलं उद्यान जसं पुण्यामध्ये FC रोडला आहे, जैम रोडला जसे उद्यान आहेत, जसे मैदान आहेत, तशी मैदाने या सुसगावमध्ये होण्यासाठी, या सुसगावच्या मध्ये प्रत्येक रस्त्याचं चांगलं फुटपाथ होण्यासाठी, या सुसगावमध्ये जागोजागी स्वच्छतागृह होण्यासाठी, या सुसगावमध्ये मोठ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या उभ्या राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पुढचं घड्याळाचं बटन दाबून 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करायला. मी आज या ठिकाणी पुन्हा एकदा समोर या उपस्थित सभेला जे सर्वांचं प्रेम आमच्यावरती आहे, त्यासाठी आपण सर्वजण आवर्जून या ठिकाणी आज नाही रोज वेळ काढताय. ही काय तुम्ही काही सभेपुरते नुसते आले नाही, मला माहितीये. ही सभा झाली तरी तुमचे फोन चालू होणार आहे, उद्या सकाळी पण तुमचे फोन चालू होणार आहे. प्रत्येक निवडणुकीच्या दिवशी सुद्धा तुम्ही सर्वजण या ठिकाणी आमच्या सर्वांसाठी पळणार आहे. त्यामुळे तुमचं आभार मी शब्दात व्यक्त करू शकत नाही मित्रांनो. पण यानंतर कधी रात्रीलाही तुम्ही आवाज द्या आम्हाला, तुमचं कुठलं काम आमच्याकडून थांबणार नाही. त्यामुळं या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4ही उमेदवार मोठ्या संख्येने आपल्याला मतदान निवडून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हात बळकट करायचे, अजितदादांचे हात बळकट करायचे. त्यासाठी आपण सर्वांनी 15 तारखेला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक उमेदवारासमोरचं घड्याळाचं बटन दाबून 4ही उमेदवारांना निवडून द्या, अशी मी विनंती आपल्या सर्वांना करतो. माझी मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.